ओके. RNA means ribonucleic acid. It is a single stranded structure. म्हणजे काय सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. म्हणजे हे काय वाटतं सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट काय इट इज मेड ऑफ अ लॉंग चेन ऑफ अ न्यूक्लियोसाइड. म्हणजे न्यूक्लियोसाइड म्हणजे काय असतो हा बेस असतो. काय असतो हा बेस. द न्यूक्लियोटाइड ओके इट इज मेड ऑफ अ रायबोज शुगर. ह्याच्यामध्ये काय रायबोज शुगर आहे. रायबोज शुगर आहे. नंतर काय बनवण्यामध्ये फॉस्फेट ग्रुप आहे. ह्याच्यामध्ये काय नायट्रोजन बेस आहे. काय नायट्रोजन बेस. द न्यूक्लियोटाइड आर अ 4 टाइप ऑफ बिकॉज ऑफ 4 टाइप ऑफ नायट्रोजन बेस. आता इथं बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये याची डायग्राम दिली नाही ना बघा पहिले सांगतो मी. तर ह्याच्यामध्ये बघा डायग्राम काढायला जागा नाही पण छोटी डायग्राम काढतो तो ध्यान द्या प्लीज. ह्याच्यामध्ये जे असतं ते अर्थ ह्याच्यामध्ये बनवून काय असतं माझे ॲडेनिन ग्वानिन आणि काय असतं सायटोसिन आणि युरॅसिल. काय असतं सायटोसिन आणि युरॅसिल. प्रत्येक वेळी तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन 10वी पर्यंत येणार म्हणजे येणार बोर्डर ऑफ येणार. द डिफरन्स बिटवीन द डीएनए आणि आरएनए. द डिफरन्स बिटवीन डीएनए आणि आरएनए हे असते तुमची आरएनएची डायग्राम. काय असते असते आरएनए. दे आर द सिंगल स्टँड. काय असते सिंगल स्टँड. ह्याच्यामध्ये बघा दे आर द युरॅसिल्स. ओके मग बघा इथं फर्स्ट टाइप रायबोसोमल न्यूक्लिक ऍसिड. काय रायबोसोमल न्यूक्लिक ऍसिड. The molecule of RNA which is a component of the ribosome. Component म्हणजे काय ह्याच्यामध्ये एक एक इन्फॉर्मेशन काय होते स्टोर होते. काय होते स्टोर. स्टोर म्हणजे काय घटक स्टोर होत आहे. ओके नेक्स्ट पॉइंट काय इथं सांगितलंय द ऑर्गनस इज कॉल्ड ॲज अ रायबोसोमल RNA. स्टँडर्ड 8 मध्ये तुम्हाला 10 चॅप्टर आहे सेल अँड सेल ऑर्गनस. म्हणजे सेलची डेफिनेशन आहे बा स्टँडर्ड सेलची डेफिनेशन सांग काय बा. हा त्याच्यावर हा गेला ना. ओके ठीक आहे. मग बघा सेलची डेफिनेशन सम स्ट्रक्चर सम फंक्शनल ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज अ सेल. म्हणजे सेल म्हणजे काय सेल इज द बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द फंडामेंटल ऑफ अ लाईफ. म्हणजे काय असतं सेल असतं. काय असतं सेल त्यानंतर ऑर्गनल्स. आता ह्याच्यामध्ये काय दिलं इज कॉल्ड ॲज अ रायबोसोमल RNA. नेक्स्ट पॉइंट काय दिलाय रायबोसोम्स परफॉर्म द प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय ह्याच्यातून बघा प्लीज ध्यान द्या. जी काय इन्फॉर्मेशन कॉपी होते डबल स्टँड मध्ये बघा बांधून प्लीज. जी काय इथे इन्फॉर्मेशन कॉपी होते ती इथे हा तुमचा फर्स्ट पॉईंट आहे. हा सेकंड पॉईंट क्लिअर आहे. मग डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन काय होते स्टोर होते. डीएनए काय करतो दे आर कॅपेबल स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशन. मग डीएनए मध्ये काय होते इन्फॉर्मेशन काय होते स्टोर होतात. मग डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन स्टोर झाली बघा बांधून प्लीज इथं फक्त ध्यान द्या की डीएनए आहे ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोर आहे. काय इन्फॉर्मेशन स्टोर आहे. मग हा काय करतो RNA. ओके हा RNA काय करतो माहिती बांधून हे इन्फॉर्मेशन स्टोर आहे. हा काय करतो ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे काय करतो कॉपी करतो. काय करतो कॉपी करतो आणि ही इन्फॉर्मेशन कॉपी करून दोन हा इन्फॉर्मेशन कॉपी करून जे RNA आहे सिंगल स्टँड काय RNA सिंगल स्टँड आहे त्या RNA मध्ये सिंगल स्टँड मध्ये बघा RNA मध्ये जे सिंगल स्टँड आहे त्या इन्फॉर्मेशन मध्ये काय करतो तो कॉपी काय इन्फॉर्मेशन कॉपी केली काय करतो पेस्ट करतो. काय करतो आणि इन्फॉर्मेशन पेस्ट करून ओके पेस्ट केल्यानंतर ही इन्फॉर्मेशन बॉडीमध्ये येते. ओके आता ह्याच्यामध्ये जे सेल इथे दिलंय सेल ऑर्गनल्स आपले हे सेल आहे प्लीज ध्यान बघा प्लीज. दे आर द आउटर बॉडीज आर प्रेझेंट इन द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तुमच्याकडे ध्यान बघा. हे काय असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे बाण असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ते बघा आणि ह्याच्यामध्ये जे आहेत की हा आहे तुमचा न्यूक्लियस. काय न्यूक्लियस. ह्याच्यामध्ये असतं तुमचा न्यूक्लियोलस. ओके ह्याच्यामध्ये काय असतं तुमचं
त्याच्यामध्ये असतं मायटोकॉन्ड्रिया असतं बघा. मायटोकॉन्ड्रिया मीन्स दे आर द पॉवर हाऊस ऑफ अ सेल. म्हणजे काय, जो इन्फॉर्मेशन आहे आपल्याला कधी प्रॉपर आठवत नाही तो इन्फॉर्मेशन द्यायचं काम कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया. हा पॉइंट झाला केलंस. आणि ह्याच्यामध्ये असतात बघा बाळांनो, ह्याच्यामध्ये असतात दे आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काय असतं, सायटोप्लाझम. आणि वापस बघा ह्याच्यामध्ये जे आहे, ह्याच्यामध्ये दे आर द डॉट लाईक स्ट्रक्चर. काय असतात, डॉट लाईक स्ट्रक्चर. ते असतात रायबोझोमल आरएनए. काय असतात, रायबोझोमल आरएनए. पहिला आपण पाहू हे काय पाहू, रायबोझोमल आरएनए. ओके. मग ह्या सेल मध्ये जो डीएनए आहे तिथं ती इन्फॉर्मेशन काय होते, स्टोर होते. काय होते, स्टोर होते. मग ती इन्फॉर्मेशन ह्याच्याकडे येते, रायबोझोमल आरएनए. मग हा काय बघा प्लीज नाही का, ही मेसेज जी आहे ह्याच्यामधला ट्रान्सफर आहे तुम्हाला नाहीये पण इथं जर बघा ह्याच्यामधलं एक बॉन्डिंग चेन. ओके, एक बॉन्डिंग म्हणजे जी ही एक बॉन्डिंग जी आहे ह्याच्यामध्ये ट्रान्सफर आरएनए काय करतो, एक इन्फॉर्मेशन घेऊन येतो. म्हणजे हे इथे एक बॉन्ड वाढून की इथून एक बॉन्ड घेणार, इथे करताना इथून एक. The messengers they are transfer with the help of transfer RNA. कोण करतो, ट्रान्सफर RNA. ह्याला म्हणतात ऑर्गनल्स. काय म्हणतात, समजा तुम्हाला ऑर्गनल काय असतं म्हणून त्या पॉइंट झाला क्लिअर. मग ऑर्गनल्स हे आहे सेलच्या मध्ये इज कॉल्ड एज अ रायबोझोमल आरएनए. रायबोझोम परफॉर्म द प्रोटीन सिंथेसिस. ओके. मग बघा हे जे पण सेल मध्ये जे आहे प्रोटीन मध्ये काय, प्रोटीन मध्ये काय तुमचं NH3. काय असतं स्टँडर्ड 10 मध्ये सेकंड चॅप्टर मध्ये एक लाईन आहे, ते एक लाईन तुम्हाला एक्सप्लेन करतोय. द एक्सेस अमाउंट ऑफ अ प्रोटीन दे आर स्टोर इन द बॉडी, दे आर ब्रेक डाउन इन अमोनिया. काय, अमोनिया. म्हणजे काय, अमोनिया आहे NH3. मग सिंथेसिस म्हणजे काय असतं, मिक्सिंग ऑफ अ कंपोनंट. काय असतं, मिक्सिंग ऑफ अ कंपोनंट. मी इथं काय डाऊट आहे सेकंड पॉइंट मध्ये. मग इथं बघा मॅसेंजर आरएनए हा बरोबर. ओके, मॅसेंजर आरएनए बघा, मॅसेंजर आरएनए कधी पण सेलच्या मध्ये असतो. पॉइंट झाला क्लिअर. रायबोझोमल आरएनए सेलच्या बाहेर असतो. ओके, ट्रान्सफर आरएनए तो काय करतो, फक्त कॅचअप करतो. कशाला, रायबोझोमल आरएनए ला. मग इथं बघा मॅसेंजर आरएनए the RNA molecules that carries the information of a protein. आणि तो प्रोटीन मधून काय करतो, इन्फॉर्मेशन कॅरी करतो. काय करतोय, कॅरी. सिंथेसिस. ओके, म्हणजे मिक्सिंग ऑफ एजंट फ्रॉम जीन्स दॅट इज द डीएनए चेन. ही काय वानो, ही डीएनए ची चेन आहे. डीएनए चेन इन द सेल इज अ न्यूक्लियस. द रायबोझोम इन द प्रोटीन इज कॉल्ड एज अ मॅसेंजर आरएनए. मग हा हे जे आहे तुमचं, ओके, त्याला जे नायट्रोजन बेस बोलला. काय बोलते, नायट्रोजन बेस. ह्याच्यामध्ये नेमकं काय असतं, प्रोटीन असतं. काय असतं, प्रोटीन. जेव्हा तुमचं मेटाबॉलिक लो होतं तेव्हा तुम्हाला प्रॉपर काय आठवत नाही, पण जेव्हा तुम्ही जेवण करता, फूड कन्झ्युम करता तुम्हाला आठवतं. का, कारण की तुमच्या ब्रेनमध्ये काय असतं, प्रोटीन जातं. काय असतं, प्रोटीन. मग ही जी डीएनएची जी सेल आहे ह्याच्यापासून काय करतो, हा मॅसेज काय करतो, कॉपी करतो एमआरएनए आणि इथे एक बॉन्ड आणून देतो. काय म्हणतात, ट्रान्सफर आरएनए. काय करतात, ट्रान्सफर आरएनए. मग इथं बघा मेंडल्स प्रिन्सिपल ऑफ, इथे काय डाऊट आहे. Okay, Mendel's principle of the heredity, same definition, first lecture. The transfer of a biological. लिहिला बघा, biological. Bio means living organism मध्ये असणारी reasoning things. म्हणजे हे असंच का आहे, तसंच का. रिझन म्हणजे काय, लॉजिकल, लॉजिक लावणारी. बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे क्रोमोझोम फ्रॉम वन जनरेशन म्हणजे पॅरेंट्स टू द नेक्स्ट जनरेशन म्हणजे ऑफस्प्रिंग म्हणजे काय असतं, सायकोट. काय असतं, पर्सन ऑफ अ बेबी इज कॉल्ड एज अ हेरिडिटी. म्हणजे काय, हेरिडिटी. पुढे बघा जेनेटिक मटेरियल इज ट्रान्सफर इज अ इक्वल क्वांटिटी फ्रॉम अ पॅरेंट टू द प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे पण काय असतं, कॅरेक्टरिस्टिक. काय असतं, कॅरेक्टरिस्टिक. तर ह्याच्यामध्ये एका ह्युमन मध्ये 46 काय असतात, क्रोमोझोम असतात. काय असतात, 46 क्रोमोझोम. ह्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम, 23 मेल, ओके, 23 फीमेल.
हे काय असतात त्याची कॅरेक्टरिस्टिक असतात. आणि नेक्स्ट कन्सेप्ट बघा लास्ट सर्वांना ॲडेनिन पेअर विथ थायमिन, सायटोसिन पेअर विथ guanine, the pair of a nitrogen base, the rings of a DNA is made up of a sugar phosphate group. हा कशाने बनलाय? शुगरचा फॉस्फेट ग्रुप बनला आहे. काय डाऊट आहे का? ठीक आहे.